इयत्ता 5वी कविता 19वी वासरू भाग 1. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वासरू ही कविता अभ्यासणार आहोत. वासरू या कवितेचे कवी आहेत अनिल, म्हणजेच आत्माराम रावजी देशपांडे. अनिल हे त्यांचे टोपण नाव आहे. दिवसभर फिरून संध्याकाळी आईची आठवण येणाऱ्या एका वासराचे वर्णन कवीने या कवितेतून केले आहे. चला तर मग आपण ही कविता पाहूया. ओढाळ वासरू राणी आले फिरू, ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा खेळू सोडोनिया सोडोनिया. ओढाळ म्हणजे स्वच्छंदी, मनात येईल तसे फिरणारे. आणि कळप म्हणजे काय मुलांनो? सर, कळप म्हणजे गुरांचा समूह. अगदी बरोबर. तर असेच मनात येईल तिथे फिरणारे एक वासरू आपल्या कळपाला सोडून रानात फिरायला आले. आणि काय झाले ते आपण पुढे पाहूया. कानामध्ये वारे भरून आल्या रे, फेर धरी फिरे रानो माळ रानो माळ. कळप सोडल्यावर मोकळे माळरान पाहून हे वासरू आनंदाने अगदी बेभान झाले. कानात वारे शिरल्याप्रमाणे गोल गिरक्या घेत भटकायला लागले. मुलांनो, विस्तीर्ण अशी मोकळी जागा पाहिली की वासरांना हुंदडावेसे वाटते. असे ते फिरू लागले. तेव्हा त्याच्या कानात वारं भरलं आहे, म्हणजेच ते हुरळून गेले असे म्हणतात. कानामध्ये वारे भरणे याचा कोणी वाक्यात उपयोग करून सांगेल का? सर, मी सांगतो. आपल्या आईला बघताच कानामध्ये वारे भरल्यासारखी बाळाने तिच्याकडे झेप घेतली. अरे वा, छान. आता पुढील कडव्यात कवी काय सांगत आहेत ते आपण पाहूया. मुकाट मुकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे धावू लागे. मुलांनो, ते वासरू एकटे फिरताना खूप खुश झाले. नेहमी दावणीला बांधून असणारे कळपामध्ये फिरणारे वासरू आता मोठ्या मोकळ्या रानामध्ये मुक्तपणे जेथे वाट भेटेल तेथे फिरू लागले. आता पुढील कडव्यात कवी काय सांगत आहेत ते आपण पाहूया. विसरुनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे घाली सारे. फिरताना ते वासरू सर्व भान विसरून गेले. त्याने तहान भूक सगळे विसरून रान पायाखाली घातले. रान पायाखाली घालणे म्हणजे सगळीकडे फिरणे. मुलांनो, याचा वाक्यात उपयोग करून कोणी दाखवेल का? सर, मी सांगतो. काल माझे हरवलेले मांजर शोधण्यासाठी मी सारे रान पायाखाली घातले. छान.